नमस्कार एम-एस-टी सी-ई-टी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जे-एम-एस सी-ई-टी 2.0 या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल स्पेशल सी-ई-टीचं आहे, त्यामुळे आत्ता जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती भेटत राहणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-सी सी-ई-टी 2026 सी-ई-टीचा जो कॅप राऊंड आहे, याच्याविषयी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. एकदम खतरनाक बातमी आहे, ती या व्हिडिओमध्ये मी सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट न्यूज आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे की दरवर्षीप्रमाणे आता तुमची मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागायच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला हे करायच्या आहेत, तपासायच्या आहेत. तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगला रँक येईल. तुमचा चांगला रँक असेल तरच तुम्हाला बेस्ट कॉलेज म्हणजे टियर 1चं कॉलेज. आता टियर 1चं कॉलेज काय आहे ते मी सगळं सांगितलेलं आहे. परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल ते. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, फ्री काउन्सिलिंग आपण स्टार्ट केलेली आहे. फ्री काउन्सिलिंगमध्ये आपण कुठलीही नो कॉस्ट घेतो. ₹1 घेत नाही विद्यार्थ्यांकडून. बरेच शिक्षक लोक आहेत, जे यूट्यूबर्स आहेत, ते काय करतात, ₹1200-1300 काउन्सिलिंग असते त्यांची, पेड काउन्सिलिंग असते. तर ती काउन्सिलिंग न घेता तुम्ही ह्या फ्री काउन्सिलिंगचा पुरेपूर फायदा घ्या. जॉइन करा व्हॉट्सअप ग्रुप, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फ्री काउन्सिलिंग त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. आणि फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, एवढंच करायचं आहे, तरच तुम्हाला ती काउन्सिलिंग मिळेल. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करून टाका. विद्यार्थी मित्रांनो, एक सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे, तर ह्या स्क्रीनशॉटमध्ये असं आहे की पहा, एक आता नाव नाही दाखवत विद्यार्थ्यांचे, ते पहा मागच्या वर्षीचं आहे. पर्सेंटाईल एम-एस-टी सी-ई-टी मॅथ बायोचे असेल, फिजिक्सचे असेल, केमिस्ट्रीचे असतील, 12वीचे असतील पी-सी-एमचे त्यांचे, नंतर 12वीचे मॅथचे असतील, फिजिक्सचे असतील आणि टोटल पर्सेंटाईल असतील. त्यावरती मी एक थोडासा तुमच्यासमोर एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे तर पहा, सगळ्यात पहिले आता हा 1 नंबरचा मुलगा आहे, याला 100 पर्सेंटाईल आहेत सी-ई-टीमध्ये. सी-ई-टीमध्ये त्याला 100 पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे. त्यानंतर एम-एस-टी सी-ई-टी मॅथमध्ये त्याला 100 आहे. मॅथमध्ये सी-ई-टीच्या मॅथमध्ये त्याला 100 आहे, नीट पहा. त्यानंतर आहे फिजिक्स. फिजिक्सच्या मध्ये पण त्याला 99 आहेत. त्यानंतर आहे केमिस्ट्रीमध्ये 99 आहेत. म्हणजे 100च आहे टोटलचं ॲव्हरेज, म्हणून त्याला 100 पर्सेंटाईल पडले. ठीक आहे. पण एच-एस-सीकडे जर आलो आपण, थोडं त्याच्या ह्या रिझल्टकडे जर आलो, तर त्याला त्याच एच-एस-सीच्या पी-सी-एम म्हणजे पी-सी-एम ग्रुपमध्ये, म्हणजे आता त्याला मॅथमध्ये किंवा आता मॅथमध्ये नाही, पण या ठिकाणी फिजिक्समध्ये पहा, इकडं 99 आहेत आणि इकडं 12वीला 80 आहेत, इकडं 88 आहेत. आता 87% भरतायत आणि त्याला सी-ई-टीला एवढे आहे. ठीक आहे. आता हेच नाही, तुम्ही पहा इकडे खाली अजून आहेत. आता हा 97% वाला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 97 याला 12वीला आहेत. ठीक आहे. 59 त्याला या ठिकाणी फिजिक्सला आहेत, 60 मॅथला वगैरे असे 75, असे टोटल त्याचे पर्सेंटाईल भरतात 57%. पण त्याला सी-ई-टीला आहेत 99 म्हणजे 100 पर्सेंटाईल. तर मॅथला आहेत त्याला 99, फिजिक्सला, त्यानंतर बायो असं म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्रीला 99. म्हणजे या ठिकाणी सगळं 99 आलंय त्याला. मग हे होऊ शकतं का? त्याला जर 12वीला 57% असतील, तर 99 येतील का? ठीक आहे. आता हाच नाही, बरेच मुलं आहेत असे. आता तुम्ही आता हे 71 वाले पहा. त्यानंतर अजून आहेत बरेच पेजेसची पी-डी-एफ. मी 1 नंबरचं पान घेतलं, खाली खूप होते. ठीक आहे. आणि हे ऑफिशियल वेबसाईटवरचं आहे पहा. या ठिकाणी 2025चा हा रँक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर हेच चेक करायचं असतं तुम्हाला. मेरिट लिस्ट ज्यावेळेस येते, फायनल मेरिट लिस्ट आता तुमची काय 19 तारखेला काय आहे, ठीक आहे. मी त्यावेळेस अपडेट तुम्हाला येईलच. पण त्याआधी तुम्हाला काय पाहायचं विद्यार्थी मित्रांनो, त्या मेरिट लिस्टनुसारच तुमचा सी-ई-टीचा रँक ठरत असतो आणि सी-ई-टीचा रँकवर तुम्हाला चांगलं बेस्ट कॉलेज मिळतं. टियर 1चं कॉलेज म्हणजे ॲटलीस्ट टॉपचं कॉलेज असतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेजची अपेक्षा असेल, सी-एस-आय-टी ब्रँच लागत असतील, काहीला कोर ब्रँच लागत असतील, मेकॅनिकल, ए-आय वगैरे, अजून बऱ्याच सिव्हिल-बिव्हिल अशा पद्धतीने लागत असतील, काहीला सी-एस-आय-टी लागत असेल, ए-आय-एम-एल अशा पद्धतीने ब्रँच लागत असेल. पण त्यासाठी तुम्हाला काय आहे, रँकमध्ये यावं लागेल. आता हे रँकचं जाऊ द्या. आम्हाला काहीच कळत नाही सर रँक म्हणजे काय? रँकचं जाऊ द्या. तुम्हाला सी-ई-टीचे 99 पर्सेंटाईल जे आहेत, त्यावरती आता तुम्हाला ज्याला 99 त्याला चांगलं कॉलेज भेटेल. पण ज्याला सर आम्हाला चांगले मार्क्स असून पण आम्हाला 10 आणि 12 पर्सेंटाईल कसं काय मिळाले? तर हे शिफ्टचा फॉल्ट असतो. त्या शिफ्टमध्ये जो टॉपर असतो, जो लोअर जास्त कमी मार्क्स आणि जास्त जास्त ॲव्हरेज काढलं जातं आणि त्या दोघांचा ॲव्हरेज मिळून त्या ठिकाणं पर्सेंटाईल कंपेअर केले जातात. तर तुमची ती चूक नाही, ती शिफ्टची चूक आहे. आता आपण त्याला काही करू नाही शकत. जे-डबल-ईमध्ये कसं निगेटिव्ह मार्किंग असते, तसं या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळं पर्सेंटाईल कमी येतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.
पण आता पुढील प्रोसेस जी आहे ती लवकरच सुरू होईल कॅप राऊंड. आता आपल्या कॅप राऊंडमध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतो. मागच्या वेळेस आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण कॉलेज लिस्ट वगैरे त्यांना अवेलेबल करून दिल्या. त्यांना कॉलेज कसे टाकायचे कळत नव्हतं. पर्सेंटाईल किती होते त्यांना फ्री काउन्सिलिंगमध्ये आपण हे दिलेलं आहे. तर तुम्हाला देखील जॉईन करायचे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. बाकी कॉस्ट बाहेर पैसे घालण्यापेक्षा आपली फ्री काउन्सिलिंग आहे. लवकर जा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तरच ती मिळेल. ठीक आहे. चला भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.